Next article is C4 pathway or HSK pathway. कोर्शाक आणि त्याचे कोवर्कर्स यांनी शुगर केन मध्ये एक अल्टरनेट पाथवे डिस्कवर केला आणि त्याच्यानंतर त्याचं कन्फर्मेशन जवार, मेज, इफोर्बिया अनेक प्लांट मध्ये हॅच, स्लॅक यांनी त्याचं कन्फर्मेशन केलं आणि म्हणून याला आपण हॅच, स्लॅक, कोर्शाक पाथवे किंवा HSK पाथवे आपण म्हणतो. हॅच, स्लॅक, कोर्शाक यांनी हा पाथवे डिस्कवर केला. अल्टरनेट पाथवे आहे. C4 प्लांट मध्ये आढळणारा पाथवे आहे. हायली इफिशियंट प्लांट मध्ये आढळणारा पाथवे आहे. ट्रॉपिकल प्लांट मध्ये आढळणारा पाथवे आहे, कारण ट्रॉपिकल कंडिशन मध्ये टेम्परेचर जास्त आहे आणि अशा हाय टेम्परेचर मध्ये प्लांट जे राहतात त्यांनी आपल्यामध्ये मॉडिफिकेशन करून C4 पाथवे फॉलो केला. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, हायली इफिशियंट फोटोसिंथेसिस कोणत्या प्लांट मध्ये होतं? अनेक 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 मागच्या पेपर्स मध्ये, ऑल इंडिया लेवलच्या एग्जाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर शुगर केन इज अ हायली इफिशियंट फोटोसिंथेसिसायझर. आता राईस आणि व्हीट हे C3 प्लांट आहे. हे C3 प्लांट आहे. बाकी शुगर केन, जवार, मेज आणि अन्य कितीतरी असे प्लांट आहेत C4 प्लांट्स. C4 प्लांट आहे. 18 फॅमिलीज C4 पाथवे फॉलो करणाऱ्या आहेत. काही डायकॉट, काही मोनोकॉट. बघूया आता या पाथवेच्या रिॲक्शन्स. This is the stroma of mesophyll chloroplast and this is the stroma of bundle sheath chloroplast. इथं काही रिॲक्शन मेसोफिल सेल्स मध्ये होतात, काही बंडल शीथ मध्ये होतात. याला कोऑपरेटिव्ह फोटोसिंथेसिस त्यामुळे आपण म्हणतो. Who is the initial acceptor of CO2? आता इथं इनिशियल CO2 फिक्सेशन मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये होतं आणि इथं आपण पूर्वी पाहिलेलं आहे C3 प्लांट मध्ये RUDP कार्बोझायलेज एन्झाईम होतं, परंतु ते काही CO2 बरोबर प्रामाणिक होतं का? नाही. CO2 मिळाला, CO2 बरोबर कंबाईन, O2 मिळाला, O2 बरोबर कंबाईन. पण O2 बरोबर कंबाईन झाल्यामुळं 25% CO2 चा लॉस, म्हणजे प्रॉडक्टिव्हिटीचा लॉस, आणि तो प्रॉब्लेम आता होऊ द्यायचा नाही. त्यामुळे इथं एन्झाईम बदललं. फक्त CO2 म्हणजे CO2 शीच प्रामाणिक असणार. 1 to 2 ppm असलं CO2 कॉन्सन्ट्रेशन, कितीही CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी असलं तरी CO2 फिक्सेशन करणार एन्झाईम इथं वापरलं. PEP कार्बोझायलेज, त्याला पेपकेज या नावानं पण आपण ओळखतो. आता एन्झाईम बदललं म्हणल्यावर सबस्ट्रेट बदललं. फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड,
सबस्ट्रेट इथं यूज केलं जातं. सो PP फिक्स CO2 in presence of PP carboxylase to produce oxaloacetic acid, a 4-carbon compound. पहिला स्टेबल कंपाऊंड इथं कोणता आहे तर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड आहे. किती कार्बन न बनला? 4 कार्बन न बनला, म्हणून पाथवेला नाव दिलेलं आहे C4 पाथवे. 2 वेळा CO2 फिक्सेशन होत आहे. डाय कार्बोझायलेशन ऍसिड सायकल आणि रिॲक्शन हॅच-स्लॅक कोर्शाक यांनी डिस्कवर केल्या म्हणून HSK पाथवे, डायव्हर्सिटी ऑफ फोटोसिंथेसिस अशा नावानं हा पाथवे ओळखला जातो. आता ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड इज कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ऍसिड. इथं NADPH2 वापरला. किंवा ॲस्पार्टिक ऍसिड बनतं. Oxaloacetic acid is converted into aspartic acid or malic acid. काही ठिकाणी हा रेफरन्स आहे, हा लेस स्टेबल आहे, मोर स्टेबल आहे. मोर स्टेबल कंपाऊंड इन C4 पाथवे म्हटलं तर मॅलिक ऍसिड आहे. फर्स्ट स्टेबल म्हटलं तर ऑक्झॅलोएसिटिक ऍसिड आहे. म्हणजे CO2 फिक्सेशन होणार, मॅलिक ऍसिड बनणार. नाउ दिस मॅलिक ऍसिड इज ट्रान्सपोर्टेड टू bundle-sheath chloroplast by plasmodesmata. That is a protoplasmic connections between cells. मॅलिक ऍसिड बंडल-शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये आल्यानंतर बंडल-शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये काय होतं? मॅलिक ऍसिडचं ऑक्सिडेशन आणि डिकार्बोझायलेशन, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन होतं आणि काय तयार होतं? पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. आता डिकार्बोझायलेशन झालंय म्हटल्यावर CO2 बाहेर पडला आणि ऑक्सिडेशन झालंय म्हणजे इथं NADP आणि इथं हायड्रोजन बाहेर पडलाय. हायड्रोजन बाहेर पडलाय म्हटल्यावर NADP ऍक्सेप्ट करणार आणि NADPH2 बनणार. ऑक्सिडेशन झालं आणि डिकार्बोझायलेशन झालं. हायड्रोजन बाहेर पडला, NADP ने घेतला, NADPH2 तयार झाला. इथं NADPH2 वापरला, इथं तयार झाला. नो लॉस नो गेन. आता हा बाहेर पडणारा जो CO2 आहे तो CO2 इथं बंडल-शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये आपण काय केलंय? हाय CO2 कॉन्सन्ट्रेशन मेंटेन केलंय, कारण RUDP कार्बोझायलेज इथं आहे. त्यामुळं शुगर त्याच्याशिवाय कोणी तयार करू शकत नाहीये. परंतु त्याला ऑक्सिजन मुक्त वातावरणात आणि हाय CO2 कॉन्सन्ट्रेशन असलेल्या वातावरणात ठेवलेलं आहे. म्हणून बंडल-शीथ क्लोरोप्लास्ट मध्ये झालेलं मॉडिफिकेशन आपण यापूर्वी स्टडी केलंय. आणि मग C3 पाथवे फॉलो केला जातो. आणि शुगर बनवली जाते. C3 पाथवे शिवाय शुगर बनणार नाही. फक्त तो प्रायमरी लेवलला ठेवायच्या ऐवजी त्याला सेकंडरी लेवलला नेऊन ठेवलेला आहे. शुगर बनणार. C3 पाथवे फॉलो केला जाईल आणि शुगर बनवली जाईल. त्यानंतर हे जे पायरुव्हिक ऍसिड आहे, हे पायरुव्हिक ऍसिड जे आहे ते या
मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये ट्रान्सपोर्ट केलं जाईल आणि या पायरुव्हिक ऍसिड पासून फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड रिजनरेट केलं जाईल. त्यावेळी जनरली एटीपी वापरले जातात. एटीपीच वापरणार आहे, पण एटीपी वापरून जनरली एडीपी बनतात, परंतु पुन्हा एडीपीचं पण ब्रेकडाऊन होतं आणि एएमपी होतात. सो डबल एनर्जी यूज्ड. डबल एनर्जी इथं वापरली जाते, म्हणून आपण गृहीत धरतो फॉर 1 ग्लुकोज. इथं आपण मेन्शन करू फॉर 1 ग्लुकोज. इथं 6 एटीपी जे आहेत, 6 एटीपी 6 एडीपी आणि 6 एएमपी, सो 12 एटीपी मॉलिक्युल्स डबल एनर्जी वापरली. एटीपी टू एडीपी 6 एटीपी एवढी एनर्जी वापरली. एडीपी टू एएमपी पुन्हा 6 वापरले. डबल एनर्जी वापरल्यामुळं इथं रिजनरेशनच्या प्रोसेससाठी 12 एटीपी मॉलिक्यूल वापरले जातात. हे मेन्शन कुठं केलेलं नाही, व्यवस्थित फार कमी ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं हा कन्सेप्ट बारकाईनं लक्षात ठेवा. पुन्हा पीपी CO2 बरोबर फिक्स होईल आणि सायकल रिपीट होईल. काय काय झालं यामध्ये? PP is initial acceptor of CO2. It fixed CO2 in presence of PP carboxylase to produce first stable compound, 4 carbon compound oxaloacetic acid. Oxaloacetic acid is converted into aspartic or malic acid. During this process, NADPH2 molecules are used and NADP are formed. Now, malic acid is transported to bundle sheath chloroplast. It undergo oxidative decarboxylation. During this process, CO2 is released. And released CO2 is fixed by C3 pathway by using RUDP carboxylase and produce sugar. And hydrogens are released which are accepted by NADP and forms NADPH2. So used and formed, no loss, no gain of NADPH2. Pyruvic acid is formed. Then pyruvic acid is transported to mesophyll chloroplast and it is converted into phosphoenol pyruvic acid. During this process, ATP molecules are used. Generally 6 ATP molecules are used, but 6 ATP are converted into 6 ADP, again 6 ADP to 6 AMP. So double amount of energy is used in regeneration of PP. So actually 12 ATP, energy of 12 ATP molecules is used in this process. आणि इथं C3 पाथवे होतोय म्हटल्यानंतर 12 NADPH2 तर यूज केले, इथं जाणारच आहेत. 18 ATP हे तर माहितच आहे आपल्याला. म्हणजे या पाथवे मध्ये किती ॲसिम्युलेटरी पॉवर यूज केली? 48 फोटॉन ते आहेच. 12 NADPH2 ते आहेच. म्हणजे 12 NADPH2 यामध्ये यूज केले. ते 18 ATP, हे 12 ATP म्हणजे 30 ATP मॉलिक्युल्स यामध्ये यूज केले. यावर MCQ याप्रमाणेच विचारले जातात. इंटरनल CO2 डोनार मॅलिक ऍसिड, ऑर्गॅनिक CO2 डोनार मॅलिक ऍसिड. 2 वेळा CO2 फिक्सेशन होतं, डाय कार्बोझायलेशन होतं, बीटा कार्बोझायलेशन ऍसिड सायकल पण नाव दिलं. इनिशियल CO2 फिक्सेशन मेसोफिल, रिफिक्सेशन बंडल शीथ मध्ये. RUDP कार्बोझायलेज इथं आहे.
हाय CO2 कॉन्सन्ट्रेशन इथं मेंटेन केलेलं आहे. त्यामुळे इथं लॉस आहे का CO2चा? नो लॉस, नो फोटो रेस्पिरेशन. सो प्रोडक्टिव्हिटी ऑफ C4 प्लांट इज व्हेरी हाय. आणि हाय टेम्परेचरला मॉडिफाय झालेत प्लांट, ट्रॉपिकल रिजनमध्ये राहण्यासाठी मॉडिफाय झालेले आहेत प्लांट. त्यामुळं 40-45 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला हे प्लांट फोटोसिंथेसिस करू शकतात. पेपकेज इथं असल्यामुळं पेपकेज किती CO2 कॉन्सन्ट्रेशन कमी झालं तरी पाथवे स्टॉप करत नाही. 1 to 2 ppm असलं तरी पाथवे स्टॉप करत नाही. त्यामुळं हायली इफिशियंट आहेत C4 प्लांट्स. क्वेश्चन मे आस्क, वाय C4 प्लांट्स आर हायली इफिशियंट? Pepkase fix CO2 in less concentration of CO2 up to 1 to 2 ppm. They are well adapted to survive in high temperature. टेम्परेचर जास्त असलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अँड देर इज नो फोटो रेस्पिरेशन. सो प्रोडक्टिव्हिटी इज व्हेरी हाय. हेन्स C4 प्लांट्स आर हायली इफिशियंट दॅन C3 प्लांट्स. अशा प्रकारचा हा झाला C4 पाथवे.